विद्यार्थी मित्र. तर बघा विद्यार्थी मित्र, आपण आपल्या शाळेमध्ये दररोज परिपाठामध्ये प्रार्थना घेतो बरोबर, त्याचबरोबर प्रतिज्ञा म्हणतो, संविधान घेतो बरोबर. तर आपली प्रतिज्ञेची सुरुवात कशी आहे कोण सांगेल? भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे बरोबर. तर आपल्या प्रतिज्ञेची सुरुवात भारत माझा देश आहे अशी आहे बरोबर. तर भारत हा देश आपण विविधतेने नटलेला देश आहे असं ओळखलं जातं बरोबर. तर भारतामध्ये कोणकोणत्या प्रकारची विविधता आहे कोण सांगू शकेल? भाषा बरोबर. तर आज आपण याच भारत देश हा जो विकसनशील देश आहे, महान देश आहे, विविधतेने नटलेला देश आहे असं आपण ओळखतो. तर यासाठी आज आपण एक खेळ खेळणार ठीक आहे. तर त्यासाठी तुमच्यापैकी तुम्ही 4 जणांनी काय करायचंय तर 4 जणांचा गट केला जाईल आणि भारत देश महान कसा आहे याविषयी तुम्ही तुमचं मत मांडायचं. त्यासाठी मी तुम्हाला थोडा वेळ देईन ठीक आहे. काय आहे बघा विषय तुमचा, भारत देश महान कसा आहे याविषयी तुम्ही तुमचं मत सादर करायचं आहे ठीक आहे. पॉज वर मांडलेलं आहे हो ठीक आहे. ते तुम्हाला समोरील सादर करायचं. या तर बघा आज आपल्या समोर या 4 जणी भारत देश कसा महान आहे हे यावरती त्यांनी त्यांचं मत व्यक्त करतील. आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात, जसं की दिवाळी, दसरा, ईद, बिहू अशा प्रकारचे जे सण आहेत ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे केले जातात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख आहेत, गुजराती प्रकारची साडी असेल, महाराष्ट्रामध्ये लावणी महाराष्ट्रामध्ये नऊवारी साडी असेल, तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख सुद्धा घातले जातात. त्याच पद्धतीने भारतामध्ये विविध प्रकारची अन्न संस्कृती आहे. उत्तर भारत, दक्षिण भारत असे वेगवेगळे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अन्न संस्कृती आहेत. जसं की दक्षिण भारतामध्ये इडली डोसा आहे, गुजराती ढोकळा वगैरे असं प्रसिद्ध आहे. तर कोल्हापूरमध्ये तांबडा पांढरा अशा प्रकारचे वेगवेगळे अन्न संस्कृती आपल्या भारताला लाभलेली आहे. भारत देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. हिंदू, मराठा, मुस्लिम, वेगवेगळे धर्माचे लोक एकत्र येऊन सण साजरे करतात. विविधता आहे वेगवेगळ्या धर्मांमध्ये. भारतीय भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. आपल्या भारतामध्ये अनेक महान संत होऊन गेले, ज्यांनी समाज प्रबोधन केलं आणि त्यामुळे आपली भारतीय संस्कृती नावारूपाला आलेली आहे. त्याचबरोबर आपली भारताची भूमी ही सुरक्षित राहण्यासाठी शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले राखून ठेवले, जे जिंकले, ते आजही पर्यटन स्थळ बाहेर देशातील लोकही त्या गडकिल्ल्यांना प्रत्यक्षात भेट द्यायला येण्यासाठी, आपल्या राजांचा महान कर्तृत्व पाहण्यासाठी, गडकिल्ल्यांची पाहणी करण्यासाठी येतात. हे एक आपल्या भारताचे महान असं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहतात आणि सण उत्सव साजरे करतात. आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे लोक राहत असल्यामुळे प्रत्येक माणसाची भाषा, बोलण्याची पद्धत ही वेगळी असते. भारतात प्रमुख भाषा ह्या 800 प्रकारच्या आहेत. त्यापैकी 200 भाषा या बोलीभाषा आहेत. कन्नड, मल्याळम, हिंदू, उर्दू, इंग्रजी अशा प्रकारे पंजाबी अशा प्रकारे वेगवेगळ्या भाषा या बोलल्या जातात. त्यामुळे भाषेसाठी सुद्धा भारत देश प्रसिद्ध आहे. तर बघा विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण भारत देशामधल्या विविधता आहाराविषयी बघितली, जाती धर्मांविषयी बघितली, पोशाखाविषयी बघितली, त्याचबरोबर भाषेविषयी बघितली. म्हणून आपण सर्वजण म्हणू शकतो की भारत देश महान